श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. शेतात शेतकऱ्याची इतकी धावपळ असते ना, सकाळचा किती जरी म्हटलं ना व्हिडिओ घ्यावं तर घेणंच होत नाही. आणि शेतात आले तर बघते तर काय आमच्या भाऊच्या अशा शेळ्या चारायला चालू होत्या, कारण ऊन लागायला त्याच्यामुळं ना लवकरच चारायला चालू होतं. आणि कपडे बिपडे घालतो तोपर्यंत कुत्र्यांचा असा आवाज आला. नंतर आम्ही बाहेर येऊन बघितलं तर असे हरणं भरपूर होते. किती अवघड असते ना, यांना भावना नसतात किंवा बोलता येत नाही. इकडून तिकडं इतकं पाहण्यासारखं वाटत होतं ना, टुनुक उड्या मारत होते आणि आपल्याला भावना व्यक्त करता येतात. हे खरंच खूप छान आहे. आणि नंतर ना आम्ही हरणाचा असा मस्त व्हिडिओ घेतला आणि नंतर आम्ही शर्ट इळा घेतला आणि तूर कापायला लागलो. तूर कापायची तर कधी होती काय माहिती, कारण आपली तूर एवढी मोठी झाली आहे, कधीच एवढी तूर लावत नाहीत आणि खूप चांगली तूर आली आहे. भरपूर शेंगा आहेत आणि आपण कापताना जर बघितलं का नाही तिचं बुडच एवढं मोठं आहे, त्याच्यामुळं थोडं अवघड जाते या. पण अशक्य असं काहीच नाही, होईल आता 2-3 दिवसात होईल. मग नंतर आम्ही तूर कापली आणि नंतर शेवटी निघालो तर आम्ही घरी. आणि घरी जाण्यासाठी जाता जाता असं इतकं हिरवीगार आपली कोथिंबीर तर इतकी सुंदर दिसायली ना, भरपूर मशी अशी तेल दिसायली आहे. आणि उद्या मला घालायच्या आहेत आसराच्या सवासणी. आमच्या इकडं ना ह्या महिन्यामध्ये सगळेजण आसराच्या सवासणी घालतात, त्याच्यामुळे आज भरपूर कोथिंबीर घेतली. आणि उद्याचा व्हिडिओ मी पूर्ण टाकणार आहे, पूर्णाचा स्वयंपाक नंतर सवासणी जेव घालणं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.